अधिवेशन सुरू झालंय। त्याच निमित्तानं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुरू झालंय। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। 7/12 कोरा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। त्याच मागणीला धरून विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। हातात पोस्टर घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर 7/12 कोरा करण्याची मागणी विरोधकांकडून देखील केली जाते। सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, सचिन अहिर याचबरोबर विरोधी पक्ष नेते देखील विरोधी पक्षातील अनेक नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत। शेतकऱ्यांचा मुद्दा त्यामुळे आज अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जाते। थेट जाऊयात विधान भवनात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज आठवड्याचा पहिला दिवस, आठवड्याच्या पहिल्या दिवशीच विरोधकांकडून शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला जातोय। अगदी कस्तुरी, तिसरा आठवडा आहे। तिसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आज विरोधक आक्रमक झाले आहेत। प्रामुख्यानं जे बजेट सादर केलं गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, त्यामध्ये 7/12 कोरा किंवा सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही आणि त्याच्या विरोधातच आपण पाहतोय की हे आंदोलन केलं जात आहे। विजय वडेट्टीवार आपल्याला दिसत आहेत, सतेज पाटील, शशिकांत शिंदे आणि इतर विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते या विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करतायत। घोषणाबाजी सुरू आहे। 7/12 कोरा करा अशी मागणी खरं तर कस्तुरी केली जाते। प्रामुख्यानं पाहायला गेलं कमिशनसाठी बजेटचा घाट, जनतेची मात्र लावली वाटा, तिजोरीत खडखडाट तरी घोषणांचा सुळसुळाट, असे जे फलक आहेत ते आमदारांच्या हातामध्ये आपण पाहतोय आणि खाली जो मुख्य फलक आहे तो निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अशा पद्धतीचं हा फलक घेऊन हे सगळे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत। कामकाजाला सुरुवात व्हायला अवघे काही मिनिट शिल्लक आहेत। 11 वाजता बरोबर दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे। लोकसभा आणि विधानसभा आणि विधान परिषदेचं। आणि दुसरं महत्त्वाचं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अजूनही सभागृहात आलेले नाहीत। मात्र त्यापूर्वीच कस्तुरी हे विरोधक आपण पाहतोय की आंदोलन करतायत आणि आता हे सगळेजण पुन्हा एकदा सभागृहात जात आहेत। महत्त्वाचं हेच आहे की सभागृहात आता नेमकं काय भूमिका मांडतात, कारण बजेटवर आज सगळे जी राजकीय पक्षांच्या आमदारांची जी भाषणं आहेत ती असणार आहेत आणि त्या अर्थसंकल्पावर नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिल्या जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बरं, या सगळ्या घडामोडींवरती आपली नजर राहील। संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।